एक विशेष सूचना मंडळी, या सिनेमाचा रिव्ह्यू आपण काल केला होता, पण काही कारणास्तव मला हा व्हिडिओ प्रायव्हेट किंवा डिलीट करावा लागला आणि पुन्हा एकदा मी तो अपलोड करतोय. आणि त्यामागचं कारण म्हणजे एका मोठ्या यूट्यूबच्या चॅनलनी असं त्यांच्याकडनं मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की हे जे तुम्ही थंबनेल वापरलेत ते आम्ही क्रिएट केलेत, सो जरा बघा रिप्लेस काय होईल ते. सो ते व्यवस्थित माझ्याशी बोलले, त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. हा व्हिडिओ किंवा हे डिस्क्लेमर सांगण्यामागचं कारण म्हणजे जर तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल तर अशा गोष्टीसुद्धा घडू शकतात. मला आवडलं त्यांचं ज्या पद्धतीने ते मला अप्रोच झाले ते. फक्त एकच आहे, हा प्रोफेशनलिझम मराठी सिनेमांच्या बाबतीत, मराठी सिनेमाच्या रिलीजच्या बाबतीत जातो कुठे. आणि जरी तुम्ही काल हा व्हिडिओ ऑलरेडी बघितला असेल तरी पुन्हा एकदा तुम्हाला एक विनंती आहे की प्लीज या व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा. नमस्कार मंडळी, 21 मार्च 2025ला रिलीज झाले होते 3-4 मराठी सिनेमे. त्यापैकी एक सिनेमाचा आपण रिव्ह्यू केलेला आहे. त्या सिनेमाचं नाव म्हणजे गाव बोलवतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पुष्कर जोग आणि हेमल इंगळे स्टारर हार्दिक शुभेच्छा हा सिनेमा कसा आहे ते. सर्वप्रथम म्हणजे या सिनेमाची जी वनलाईन आहे ती सांगायला ना मला असं खूप खास जुट्टी आहे, खूप उत्सुक होतोय मी ती सांगण्यासाठी. बट ती सांगितली तर सगळीच मजा निघून जाईल. आणि ती वनलाईन मुळात इकडे आली कशी, त्यासाठी या सिनेमाच्या मेकर्सचे, पुष्कर जोगसाठी खरंच हॅट्स ऑफ. आणि ती वनलाईन असून सुद्धा बऱ्यापैकी फॅमिली एंटरटेनर हा सिनेमा आहे. कमरेखालचे विनोद नाही आहेत. सो गोष्ट आहे एका नवऱ्या बायकोची आणि त्यांचं लग्न होतं आणि त्यानंतर त्या नवऱ्याचाच म्हणजेच पुष्कर जोग यांचा मित्र पृथ्वी प्रताप त्यांना एक गिफ्ट देतो. आता त्या गिफ्टमध्ये काय असतं, त्या गिफ्टमध्ये या नवरा बायकोंच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार असतं आणि याच्यावरच ही संपूर्ण कथा आधारित आहे. बट ते गिफ्ट मतलब मी इमॅजिन केलं नव्हतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी ऑडियन्ससाठी कोणी असा विषय मांडण्याचा प्रयत्न करेल. सो कौतुकास्पद आहे नाही म्हटलं तरी. आणि पुन्हा एकदा जे 3-4 मराठी सिनेमे रिलीज झालेले आहेत त्याचा फटका आपल्याला या सिनेमावर दिसतोय. प्रमोशन तर याचं हार्डली कुठेही आपल्याला केलं दिसत नाहीये या आठवड्यात जे काही सिनेमे रिलीज झाले त्याचं. आणि आता पुढच्या महिन्यापासून, एप्रिलपासून पुन्हा एकदा तेच मराठीचं जे एक डार्क साइड आहे, जी खाज आहे आपल्या मेकर्सना की एकाच आठवड्यात 3-4 सिनेमे रिलीज करायचे आणि मग बोंबलत बसायचं की आम्हाला स्क्रीन्स मिळत नाही. मार्चमध्ये जरा हे गप्प बसले होते का, कारण जरा एक्झाम चालू होत्या म्हणून. बट ओव्हरऑल कुठेतरी पुन्हा एकदा हा सिनेमा मल्टिपल रिलीजेसचा बळी पडणार आहे. प्रमोशनला सुद्धा काही त्यांनी स्कोपच दिला नाही, प्रमोट करण्याचे एफर्ट्स घेतले नाहीत पुष्कर जोग आणि त्यांच्या टीमने. सो हे जरा दुर्दैव आहे. ओव्हरऑल मराठी सिनेमा काहीतरी वेगळं करायला बघतो पण ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नसेल त्याला अर्थ काय. सिनेमाची वनलाईन बघायला गेली तर तशी खूप लिमिटेड आहे. काही सीन्स नक्की खूप एंटरटेनिंग आहेत. डोक्याला शॉट हे गाणं बरं आहे पण बाकी सगळी गाणी ओके आहेत. पुष्कर जोग यांचं डिरेक्शन आहे. डिरेक्शन मात्र जरा गणलंय असं कुठेतरी राहून वाटतं. फार मोठा सिनेमा नाहीये बरं का, जर मी चुकत नसेल तर 2 तासाचाच हा सिनेमा आहे. त्यामुळे पासेबल आहे जे काही गणलं असतील गोष्टी. बट हा टॉपिक आपल्या समोर आल्यानंतर मजा येते आणि जरा शॉक होऊन जातो की बोल्ड पाऊल तर उचललंय बुवा. डायलॉग सुद्धा या सिनेमाचे बरे झालेले आहेत, असे एक्स्ट्रॉर्डिनरी नाही आहेत काही. बट मी म्हटल्याप्रमाणे त्या वनलाईनवरच तुम्ही असं तुमचं होऊन जातं की त्याच्यात हा सिनेमा कधी तुमचा निघून जाईल करणार नाही, कारण या सिनेमाचं ड्युरेशन कमी आहे. अभिनयाचं बोलायला झालं तर अभिनय असं आउटस्टँडिंग कोणाचाच झालेलं नाहीये. सगळ्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलंय एवढंच. पण असं लक्षात राहील असं काहीच नाही. लक्षात फक्त एवढंच राहील की हा टॉपिक याच्या डोक्यात आला कसा बुवा. सो चांगलंय. पण अनफॉर्च्युनेटली या एफर्ट्सना प्रेक्षकांकडनं प्रतिसाद मिळताना काही फार दिसत नाहीये. आणि पुष्कर जोगचं मी एक बघतोय की त्यांचा प्रत्येक सिनेमा हा वेगळा असो. आतापर्यंतचा मला म्हणजे हा ओके होता, पण त्यापेक्षा मला त्यांचा आवडलेला सिनेमा म्हणजे विक्टोरिया. जर मी चुकत असेल तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. हॉरर सिनेमा होता तो. बाहेरच्या देशांमध्ये शूट केल्यामुळे कुठेतरी ते मराठी प्रेक्षकांशी त्यांचं नातं जुळत नाहीये. ना ते क्लास ऑडियन्सशी कनेक्ट करतायत ना मास ऑडियन्सशी कनेक्ट करतायत, कारण त्यांचा सिनेमा फार बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना अनफॉर्च्युनेटली दिसत नाही. सो आता या व्हिडिओच्या मार्फत पुष्करजींना मी ही विनंती करतो की आता एक महाराष्ट्रातल्या मातीतला सिनेमा होऊन जाऊ दे की ज्याला प्रत्येक महाराष्ट्रीयन कनेक्ट होईल. आणि आता जरा बाहेरचं शूटिंग थांबवा आणि आपल्या मातीतला एक सिनेमा बनवा. तुमचे एफर्ट्स तुम्ही नो डाऊट खूप घेताय, बट ते असे जर वाया जाणार असतील आणि त्याला प्रॉपर प्रतिसाद मिळणार नसेल ना थिएटरमध्ये ना OTTवर, तर मग काही अर्थ नाहीये. एनिवे, सो तुम्हाला माहितीच असेल की मी मराठी सिनेमांना रेट तर करत नाही, बट
हा सिनेमा मी स्वतः कन्फ्युज आहे की तुम्हाला थिएटरमध्ये बघण्यासाठी रेकमेंड करू की OTTवर जेव्हा येईल तेव्हा बघा असं सांगू. कारण सिनेमा काय असा आउटस्टँडिंग नाही आहे, पण ती वन लाईन जबरदस्त आहे, ती तुम्ही थिएटरमध्ये एन्जॉय केली पाहिजेत असं इकडे वाटतंय. बट असं वाटतंय की या ओव्हरऑल जे काही गोष्टी घडल्यात त्याच्यासाठी आपण पैसे खर्च करून आणि जेव्हा आपल्याला माहिती नाही की शो कॅन्सल होईल की शो चालू होणार आहे त्यावेळेला थांबा बाबा OTTवर 1-2 महिन्यामध्ये जेव्हा केव्हा येईल असं बघा. सो माहिती नाही, मी जरा कन्फ्युज आहे. बट ओव्हरऑल प्रयत्नांसाठी कौतुक करायला हवं. बाकी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. माझ्या कन्फ्युजन स्टेटमध्ये मी आहे या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.